श्री स्वामी समर्थ. स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करीत आहे. तर या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताहात प्रत्येकजण गुरुचरित्राचं पारायण करत असालच. कुणी आपल्या घरी तर कुणी स्वामी केंद्रात हे पारायण करत असाल आणि या काळातील नियम पाळूनच आपण हे गुरुचरित्र पारायण केलं असेल. पण या काळात आपल्याकडून काही कळत नकळत चुका होतात. जसे वाचनात काही चुका झाल्या असतील, दैनंदिन व्यवहारात आपल्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल, तर यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचं पठण करणे. विष्णू सहस्रनाम म्हणजे विष्णूंची 1000 नावे जी भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलेली होती आणि हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली असे आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे दिवसभरातून आपल्याकडून झालेल्या चुकांचे परिमार्जन होते आणि असंही आपण दैनंदिन व्यवहारात जीवन जगत असताना आपल्याकडून कळत नकळत अनेक चुका होत असतात आणि या धावपळीच्या जीवनात विष्णू सहस्रनामांचा पाठ रोज करणे प्रत्येकाला शक्य नसते. त्यामुळे या विष्णू सहस्रनामाचे सगळे सार या 4 श्लोकी मंत्रात आहे आणि तो मंत्र जर आपण रोज झोपण्यापूर्वी स्वामींपुढे बसून म्हटला तर आपल्याकडून झालेल्या चुकांचे निश्चितच परिमार्जन होते. तर प्रत्येकाने हा श्लोक रोज रात्री अवश्य म्हणावा. तो श्लोक असा आहे: ओम नमो सत्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. तर या सहस्रनामाच्या 4 श्लोकी पठणामुळे आपण केलेल्या सर्व पापांचा नाश होतो. आयुष्य, आरोग्य, सुख समृद्धी वाढते, मानसिक शांतता लाभते आणि घरात सौख्य, सुख, शांती नांदते. तर प्रत्येकाने या 4 श्लोकी मंत्राचं रोज पठण करावं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.